महाशिवरात्री भक्ती रजनी 2026 मध्ये सहभागी होण्याची दुर्मिळ संधी जी अनाथ संस्थेच्या वतीनं या युगाची शिव असलेल्या माहुतार बाबाजींचे शिष्य श्री गुरु गणेश जगदीशन यांच्या दिव्य उपस्थितीत रात्री 9 ते पहाटे 4 जनार्दन स्वामी आश्रम इथं आजच संपर्क साधा 8779680233 वर। राज्यात गेल्या काही दिवसांपासून असलेलं ढगाळ वातावरण आता पूर्णपणे नाहीसं झालंय। आकाश स्वच्छ आणि निरभ्र झालंय, त्यामुळे सूर्यकिरण थेट जमिनीवर पडत असल्यानं उन्हाचा चटका नागरिकांना जाणवू लागलाय। नाशिक शहरात काल कमाल तापमानात तब्बल 2 अंशांची वाढ झाली। 32.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात तापमानात हळूहळू वाढ होत उकाडाही वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान उत्तर भारतात सलग 3 पश्चिमी चक्रवात सक्रिय होण्याचा अंदाज आहे। या भागात पावसासह हिमवर्षाचीही शक्यता वर्तवण्यात येते। या बदलत्या हवामानाचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे। राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, मात्र कमाल तापमानात फारशी चढ उतार न होता तापमान स्थिर राहील असा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला। पुढील 4 ते 5 दिवस नाशिक शहरातील कमाल तापमान 33 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे। नागरिकांनी उन्हापासून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।